आणि मणक्यावरच आपलं स्ट्रक्चर चालू असतं, काम चालू असतं दिवसभराचं आणि त्याच्यामुळेच मला काम करणं असह्य झालं होतं आणि जीवन पण असह्य झालं होतं मणक्याच्या त्रासामुळं. आणि मणक्याचा त्रास हा हळू 6 महिन्याला 1 किलो, मग वर्षाला 2 किलो असं माझं वजन वयाच्या 30शी नंतर चालू झालं. म्हणजे 6 महिने 34 वर्षे तुम्ही मेडिसिनच्या गोळ्या खात होतात, वजन वाढत चाललं होतं आणि तुम्ही एक स्टाफ नर्स आहे. तर प्रत्येक बघा, या ठिकाणी डॉक्टर आणि स्टाफ नर्सला माहीत असतं, की हेल्थ चॅलेंज म्हणजे काय? आपल्याला कशामुळे त्रास होतोय? पण आपल्याला माहिती नसतं, की आपण काय केलं पाहिजे. बघा, प्रत्येक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. तसंच काही आशादेवी मॅडम 34 वर्षे टॅबलेट म्हणजे मेडिसिनच्या गोळ्या खात होत्या, तरी पण काही बदल होत नव्हता. मॅडम मला एक सांगा, ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला बरं? या फॅमिलीमध्ये आल्यानंतर सर सगळे माझे मेडिसिन आपोआपच बंद झाले. डॉक्टरांकडे सतत गुडघा दुखला, माझं लिगामेंटचं ऑपरेशन झालंय गुडघ्याचं, 13 एम-आर-आय झाल्यात, मायग्रेनचा त्रास होता, त्याच्या टॅबलेट चालू होत्या आणि बसमध्ये उभे राहिले, रिक्षात बसले किंवा चालताना सुद्धा मला झोप येत होती कारण 3 डॉक्टरांचं मायग्रेनसाठी मला औषधं चालू होते. 40% व्हेन ब्लॉक होती त्यामुळं. कारण मी हेडेक घेत होते, की मला इतकं सारे मेडिसिन का चालू आहेत? का सतत माझं शरीर दुखतं, हाडं दुखायचं. पण मला माहित नव्हतं सर, की खरंच चहा पिल्यामुळे एवढा सगळा चहा प्यायची मी खूप खूप चहा प्यायची आणि गोड प्यायची सर. कुणाकडेही चहाला गेले, की तुमच्याकडे काही साखर नाहीये का म्हणायची आणि वरून साखर टाकायची जर सपक चहा दिला तर. गोड गोड चहा प्यायची सवय होती मला. खूप सारा चहा प्यायची सवय होती. 17-18 म्हणजे कप चहा प्यायची म्हणजे दिवसभरात. एवढी चॅलेंज चॅलेंज वाढले होते. मॅडम मग हां. ह्या फॅमिलीमध्ये आलात आणि तुम्ही सांगितलं, की माझा 16 किलोचा फॅट लॉस झालाय. जसं की झाला. 34 वर्षे वजन वाढत, वाढत चाललं होतं आणि ते वजन कमी होत नव्हतं आणि त्याचबरोबर हेल्थ चॅलेंज निर्माण होत होते. म्हणजे निर्माण झाले. एवढी लिस्ट तुम्ही सांगितली, की एवढे चॅलेंज होते. मग तुम्ही मला एक सांगा, की ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही 16 किलोचा तो फॅट लॉस केलाच. पण एवढे डिसऑर्डर तुम्ही सांगितलं, की आता कुठलीच गोळी मला नाही. ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर असं काय केलं बरं तुम्ही, की एवढे आजारच तुमचे निघून गेले आणि 16 किलो वजनही कमी झालं. असं काय केलं बरं तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्यानंतर? तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी त्रिसूत्री जीवन माझ्या कोचनी मला शिकवलं दीपक वाघमारे सरांनी. ऍक्च्युली मला वर्कआउट येत नव्हता, एक्सरसाइज जमत नव्हती. तर माझं थोडं-थोडं कसं चालायचं, चालायला पण येत नव्हतं सर. थोडं-थोडं चालत होते. सकाळचा चहा बदलला त्यांनी आणि एक्सरसाइज करायला शिकवली. हळू एक्सरसाइज करायला लागले. चालून-चालून. नंतर मग थोडं-थोडं वजन कमी झालं या अमेझिंग सकस संतुलित आहारामुळे. आणि सकस संतुलित आहार पण नाही तर अमृत आहे माझ्या जीवनात आलेलं. ज्यांनी माझं हे आयुष्य मी आज जर जगते, मी आज जर जिवंत आहे, तर या अमृतामुळे आहे. क्या बात है! नाही तर मी खूप आज छान कदाचित मॅडम. जिवंत नसते. कारण मी पाऊस स्वतःच आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. एवढे सारे सारखं ऍसिडिटी इतकी होती सर मला. माझे 150-200 ईसीजी झालेले आहेत. फुकट आहेत मला ईसीजी. 13 एमआरआय झालेत, फुकट आहेत. एकदा सुद्धा एमआरआय करायला लोक घाबरतात, पण मी 13 वेळा एमआरआयच्या मशीन मध्ये जाऊन आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटायचं प्रत्येक 2-3 महिन्याला एमआरआय, प्रत्येक 2-3 महिन्याला एमआरआय. मला जीवन असह्य झालेलं होतं. त्यामुळे म्हणजे मी आत्महत्या तुम्ही करायचा पण प्रयत्न एक केला. वेळेस आत्महत्या करायला जाणारी व्यक्ती आज आपल्याला सांगते, की मी आज निरोगी आणि धन्यवाद मानतायत त्या सकस संतुलित आहाराची आणि त्याहीपेक्षा ह्या फॅमिलीची ओळख त्यांना करून दिली अशी त्यांचे ग्रेट मार्गदर्शक दीपक वाघमारे सर यांना म्हणजे त्रिसूत्रीला फॉलो केलंय मॅडमनं. काय केलंय? त्रिसूत्री. काहीच नाही केलं बाकीचं. 34 वर्षे सगळं काय करून सगळा कार्यक्रम झाला होता. नुसत्या दवाखान्याच्या वाऱ्या होत्या. पण या ठिकाणी आल्यानंतर काय केलंय? फक्त आणि फक्त त्रिसूत्रीला फॉलो केलंय. ज्या व्यक्तीने तुम्हाला या फॅमिलीची ओळख करून दिली, या व्यक्तीने 100% त्यांचं मार्गदर्शन घेतलंय आणि हा जगात नंबर 1 चा पीसीए पोषक म्हणजे आपल्या बॉडीची गरज काय आहे, तो आहार घेतलाय. म्हणजेच मॅडम सांगतायत, की ते माझ्यासाठी अमृत आहे. आणि 20% जे आपण एक्सरसाइज केली ना सकाळी घामाची अंघोळ, शरीरातून जो कचरा बाहेर काढून टाकलाय ना, घाण साठवलेली, ही 20% म्हणजे त्रिसूत्रीला फॉलो केले मॅडमनं. अमेझिंग असा बदल झालाय आणि हा वैयक्तिक रिझल्ट आहे. हा डिस्क्लेमर आहे. कारण एक मॅडम स्टाफ नर्स आहेत दवाखान्यामध्ये, पण 34 वर्षे त्या सगळ्या आजाराशी झुंज देत होत्या आणि या ठिकाणी आल्यानंतर मॅडम इतक्या आनंदी हसऱ्या चेहऱ्यानं सांगतायत, की हे माझ्यासाठी अमृत आहे आणि आज निरोगी जीवन जगतायत.
तर खूप छान मॅडम, तुमचा अनुभव ऐकून एवढं भारी वाटलं की एवढं तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. हसरा चेहरा का कधी होतो? तर निरोगी जीवन असल्यानंतरच. आणि खूप छान मॅडम, मला एका शब्दात सांगा की ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही आनंदी आहात का दुःखी आहात? तर हे जीवनच संपवणारी व्यक्ती जर आज जिवंत आहे आणि 1 तास नाही तर तब्बल मी 2 तास एक्सरसाइज करू शकते आणि मी इथलं पुढचं जीवन सगळं आनंदी, हॅपी. मी इतकी डान्स करते स्वतःला म्हणजे बहारून जाते. मला माहित नाही काय आहे मस्तपैकी. वर्कआउट करताना पण मी आनंदाने करते. म्हणजे मी जिवंतच राहिले जर सकसंतुलित आहारामुळे, तर मी किती आनंदी असेल. तर क्या बात! मला एकच म्हणायचंय, मी जरी मेले तरी माझ्या मुलांना सांगणार आहे, की मला काही भात वगैरे शिजवून कुठला काही ठेवू नका. तर हा सकसंतुलित आहार क्या 1 बात! मिनिटात तयार क्या करायचा बात आणि माझ्या है! पिंडीवर ठेवायचा. मॅडम सांगतायत की मेल्यानंतरही माझ्या ह्याच्यावरती निवद म्हणतो ना आपण, तो आपला सकसच आहार ठेवा. कारण का? तर ते चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय बाबा. किती व्यक्तींना आशादेव मॅडम सारखं जगायचंय, तर काय करावं लागेल? जे आशादेव मॅडमनं त्रिसूत्रीला फॉलो केलं ना, तेच आपल्याला करावं लागेल. आणि या ठिकाणी कुणीही डॉक्टर नाही. बघा, कुणीही डॉक्टर नाही. फक्त या ठिकाणी आपली लाईफस्टाईल चेंज केली जाते. आपल्याला जे आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला जे काय लागतं, ते तुम्हाला सांगितलं जातं आणि अमेझिंग असा बदल होतो. कुणीही डॉक्टर नाही, कुठलंही औषध दिलं जात नाही. पण तो सकस आहार म्हणजे काय आहे? तर त्याचं राज आपण जाणूनच घेतलंय आशादेव मॅडमकडे. एक आत्महत्या करायला जाणारी व्यक्ती आज आपल्याला सांगते आणि एवढं चेहऱ्यावरचा आनंद आहे, एवढं हसू आहे. कारण बाबा, फक्त असा आनंद आणि असा हसू आपल्या आरोग्य फॅमिलीमध्येच मिळतं. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपण कुणीही हसत नाहीत. आपण त्या ठिकाणी रडत जातो, काहीतरी दुःखी असतो, त्रास होतो. पण ह्या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती हसतोय. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हसू आहे. त्याचं राज फक्त एकच आहे, की जगात नंबर 1 चा सकस संतुलित आहार. कारण ते मानवी शरीरासाठी बनलेलं एक अमृत आहे. सलाम आहे ज्या व्यक्तीनं हे आहार बनवला, हे अमृत बनवलं. कारण प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे ना, त्याच्यासाठी एक माझा सलाम आहे बाबा. कारण दवाखान्यात गेल्यानंतर आपण रडत जातो, पण या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हसतोय. क्या बात है! किती व्यक्तीला असं आनंदीमय आनंदात जगायला आवडत आहे ना, त्यांनी फक्त आपल्या कोचला फॉलो करायचंय आणि आपला हा जगात नंबर 1 चा सकस आहार इनटेक करायचा आहे. नक्कीच तुम्ही अशाच हसत राहणार आयुष्यभर. तर यस, खूप छान वाटलं आशादेव मॅडम आपल्याशी बोलून, आपला परिचय, आपला अनुभव ऐकून. आणि असंच सातत्याने मी जाता-जाता तुम्हाला एकच सांगेल, की हा तुम्ही स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांना बघा, आपण स्वार्थी न बनता इतर तुमच्यासारखे ह्या जगामध्ये खूप व्यक्ती त्रस्त आहेत. तर अशा व्यक्तींना तुम्हाला आनंदी करायचंय, एवढाच संदेश देईल. तर यस, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. यस. थँक यू मॅडम. थँक यू सर.